नागेशजी देशमुख यांच्या माध्यमातून फर्स्ट फर्स्ट 50 मेकर। और आइए सुनते हैं अगले 4 ओवर की कहानी आकाश पाटी इनकी जुबानी। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद निलेश नाईक सर, आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता निलेश नाईक सरांचं। तुर्तास आपलं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं स्वागत आहे। SPL 2021 च्या या पर्व 8 मध्ये सुधागड प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय। ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना जितेंद्र दळवी आणि त्यांचा सहकारी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नलावडे यांना आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेतलाय। आजच्या दिवसाच्या लढतीचा जर का आपण उल्लेख केलं तर 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये वीरेश्वर फायटर्स वर्सेस रुई स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान ही लढत चालू आहे। पहिलं टॉस जिंकलं होतं ते म्हणजेच रुई स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकून पहिली इथे मात्र फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंग साठी आमंत्रण वीरेश्वर फायटर्स या टीमला केले। पाहायचंय वीरेश्वर फायटर्स कशा पद्धतीने फाईट देतोय। पहिला सामना त्याने विजय संपन्न कानेश्वर फायटर्स या टीम्सच्या समवेत खेळत असताना केलं होतं आणि आता पाहायचं आहे या सामन्यामध्ये आपला प्रयत्न स्पीडअप घ्यायचा आहे। 4 ओव्हर मध्ये 55 विनंती असेल। 4 ओव्हर या 20 मिनिटांमध्ये संपल्या पाहिजेत। आपण पाहतोय मित्रांनो प्रत्येक दिवस आपला नसतो, त्यामध्ये प्रत्येक वेळ ही आपली नसते, त्यामुळे प्रत्येक खेळावरती नियंत्रण ठेवून आपल्याला खेळावं लागतं। मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो गोविंद सालुंके 26 धावा आणि एक विकेट त्याच्या नावावरती नोंद होती। तो पंचांचा इशारा पाटील सरांचा येतोय। मॅच ऑन, पहिलाच बॉल पेस करण्यासाठी सज्ज आहे तिथे जितेंद्र। पहा बॅकफुट वरती जाऊन हलक्या हाताने खेळला जातोय, मात्र कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण सातत्याने पाहतोय पॉवर प्ले ऑन आहे। पॉवर प्ले डिस्ट्रिक्शन पॉवर प्लेच्या बाहेर 2 फिल्डर तैनात आहेत। आपण पाहिलात विकेट कीपर रुपेश, त्यानंतर एक गल्ली आहे, पॉइंट आहे भाई ठकोरे यांना आपण पॉइंटला पाहतोय। हो जोरकस मारण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन इथे मात्र आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत। अगदी रॉनी यांना पाहतोय मित्रांनो। रॉनी हा नाव का पडलं, त्यांना फुटबॉलची खूप आवड आहे आणि फुटबॉल वरती खूप प्रेम आहे रॉनी यांचं। आपण त्यांना फिल्डिंग करताना आपण पाहतोय मिड ऑनच्या रिजन मध्ये। ओ काय फटका, अप्रतिम दर्जेदार प्रेक्षणीय दमदार षटकार। थँक्यू डीजे, थँक्यू। सुधागडची रण मशीन पंकज देसाई यांच्याकडून पारितोषिक आले। लागोपाठ 3 6 मारा आणि 501 रुपये डायरेक्ट कॅश प्राइज आपल्यासाठी मिळेल। अप्रतिम फटका फलंदाज जितू दळवे यांच्या। गती परिवर्तन, स्लोवर डान्सिंग डाउन द शॉट। रॉनी मिड ऑनच्या रिजनला तैनात आहे, तिथे मात्र एकच धाव मिळेल। बॉलरने मात्र थोडीशी लेंथ वरती नियंत्रण ठेवलं। टोटल धाव फलकाचं आलेख आता मात्र इथे पोहोचते 7 पर्यंत। रोहन सालुंके आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। 7 धावा पहिलं षटक मार्गस्थ फेकत असताना गोविंद सालुंके पुन्हा एकदा तयार। ओ वेगावरती नियंत्रण, इथे मात्र पंच आंतरराष्ट्रीय क्रमांक इथे मात्र आपल्यापर्यंत 22व्या नेमानुसार धाव फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते। टोटल धावसंख्या आता मात्र पोहोचते ती मात्र 8 पर्यंत। पहिला आंतरराष्ट्रीय क्रमांक 25वा नेम होता, असे अनेक नेम आता बदललेत। हा 22वा नेम लागू होते गोलंदाजांसाठी। डावखोरी हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा तयार। गती परिवर्तन, लेग बिफोर विकेटची अपील जोरदार केली होती,
भाई ठकोरे सातत्याने आपण पाहतोय. आपण पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेग बाईटचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड होते. टोटल संघाची धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती मात्र 9 पर्यंत. वीरेश्वर फायटर्स मित्रांनो, आसरे गावामध्ये वीरेश्वराचं देवस्थान आहे. प्राचीन देवस्थान आहे ते, आणि त्या प्राचीन देवस्थानाच्या नावानेच ही संघ त्याने भरलाय मित्रांनो. असंख्य लोक तिथे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र इथे पाहतोय चांगला चेंडू, फलंदाज अप्रतिम बॅटिंग करत असताना जितेंद्र दळवी यांच्या माध्यमातून टोटल धावफलकावरती धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. भाई ठकोरे यांच्या हातामध्ये सेफ झोन मध्ये झेल टिपला जातोय. कुठलीही चुकी होत नाहीये. अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळतंय. पहिला धक्का इथे मात्र वीरेश्वर फायटर्स या टीमला मिळतोय. टोटल धावफलकावरती धावसंख्या ओव्हर नंबर दुसरी फेकत असताना समीर वाघे बॉलिंग करतायत. स्वप्नील नलावडे हा फलंदाज माघारी परततोय. अप्रतिम सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण खेळाचं प्रदर्शन पाहिलंय मित्रांनो. दुपारचं सत्र, टेक्निकल कॉमेंट्री, त्यानंतर 4च्या नंतर आपण पाहाल जसं उन्हाचं वातावरण कमी होईल त्यामुळे वेगळ्या इनॅक्शन मध्ये निलेश नाईक सरांची कॉमेंट्री ऐकाल. एक दर्जेदार हिंदीचा आवाज आपल्या समवेत सकाळच्या सत्रापासून जुडला जातोय. टोटल धावफलक मात्र इथे पहिल्याच बॉल वरती गोलंदाजी करत असताना समीर वाघे हा एक छोटासा गाव पडगवली आहे, मात्र या खेळाडूने प्रेरित केलंय. इथे मात्र फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न, झेल होतोय का? सेफ झोन मध्ये दुसरा झेल टिपला जातोय. कुठलीही चुकी नाहीये. अप्रतिम झेल तिथे आहेत. क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेलाचं प्रदर्शन. आपण टायमिंग प्रॉपर झालं होतं फटक्याचं, आणि बॅटचं मात्र बराचसा वेल चेंडू हवेमध्ये होता. जितेंद्र दळवी यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे निराशा आपण पाहतोय, कारण नाराज मुद्रेने ते तंबूच्या दिशेकडे बाद होऊन परततात. टोटल धावसंख्या आता मात्र पोहोचते इथे मात्र 9 पर्यंत. समीर वाघे यांच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा गडी बाद होतोय. मात्र इथे अप्रतिम गोलंदाजीचं वर्चस्व. एक बॉलवरती जर का अजून एक विकेट घेतला तर त्यांच्या नावावरती सुद्धा हॅट्रिक नोंदवली जाईल. मात्र इथे पाहतोय 2 विकेट बाद. टोटल धाव फलकावरती धावसंख्या 9. दोन्हीला टीमला विनंती असेल 12वा खेळाडू हा कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, नाहीतर 2 रनाची आपल्याला पेनल्टी दिली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहतोय प्रयत्न फसला जातोय. दर्जेदार फिल्डिंग. आता मात्र चेहऱ्यावरचे स्मित हास्य स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये रुही स्पोर्ट्स या टीमचे पाहायला मिळत आहेत. टोटल धावफलकावरती धावसंख्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ फेकत असताना
9 धावा धावफलकावरती 2 गडी आतापर्यंत टीम वीरेश्वर फायटर्स या टीमने गमावल्यात. हो, स्टँड अँड डिलिव्हर, यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. गोविंद सालुंके मात्र तिथे होते, त्यांच्या डोक्यावरून जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. मयूर देशमुख यांनी जर का लागोपाठ 3 सिक्स मारले तर पंकज देसाई यांच्याकडून 501 रुपयाची कॅश प्राइज आहे. त्यामुळे धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल. आणि यावेळेला हा येतोय दुसरा षटकार. एक सिक्स आला की डायरेक्ट NFT कॅश प्राइज मधून पंकज देसाई यांच्याकडून 501 रुपये जरूर मिळेल आपल्याला. टोटल धाव फलकावरती धावसंख्या 21 पोहोचते. इन ऍक्शन मध्ये सुधागडचा वंडर बॉय या मैदानाच्या आतमध्ये मयूर देशमुख अफलातून बॅटिंग करतोय. 2 षटकार लगावलेत या बॅटरने. आणि या वेळेला 501 रुपया पंकज देसाई यांच्याकडून कॅश प्राइज आले. वेल डन वंडर बॉय मयूर देशमुख. थँक्यू. टोटल धावफलकावरती धावसंख्या 27 पाहतोय. समीर वागे यांच्या 3 बॉल वरती घणाघाती प्रहार चढवला जातोय. मयूर देशमुख यांच्या माध्यमातून टोटल धावफलकावरती धावसंख्या 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर ही ते धावसंख्या 27 पर्यंत पोहोचते. खाईल तर फटक्याशी ना तर राहील उपवाशी, असंच काही मयूर देशमुख सांगतोय. समीर वागेच्या गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार चढवलाय जरूर. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. पंकज देसाई यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज मिळाले. फलंदाज मयूर देशमुख यांना अफलातून बॅटिंग. टोटल धावफलकावरती धावसंख्या 27 पाहतोय. रुही स्पोर्ट्स वर्सेस वीरेश्वर फायटर्स या 2 संघांदरम्यान मॅच रंगतदार या मैदानाच्या आतमध्ये. पहिला विकेट पाहिला भाई ठकोरे यांनी झेल टिपलं होती अप्रतिम. त्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे अफलातून झेल टिपलं. शतरक्षकाने ज्या वेळेला झेल अप्रतिम टिपलं जातं त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला जातो. मी आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स मगाशी म्हटलं होतं. सगळ्यात महत्वाचं स्वतःचा आत्मविश्वास गोलंदाजांना वाढवावं लागेल. समीर यांना आपण बॉलिंग करताना पाहतोय. अगदी लाईन लेंथ रिदम अप्रतिम आहे गोलंदाजांचं. समीर यांचं 3रं षटक हाताळत असताना डॉट बॉल जातोय. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र इथे सचिन आणि मयूर देशमुख यांना आपला किल्ला लढवावं लागेल. बॉल तयार समीर. हो, परासा बाहेरचा बॉल लाईन लेन वरती बिघाड. इथे मात्र पंच इथे विशाल पाटील सर आमच्यापर्यंत इशारा करतात. वाईट चेंडू जाते. वाईटच्या निश्चित धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतय. 28 पर्यंत 28 ऑन बोर्ड धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. समीर यांना आपल्या गोलंदाजांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न सचिन यांचं. भाई ठकोरे आणि यश चेंडूच्या खाली. भाई ठकोरे यावेळेला दुसरी झेल टेपतात. कुठलीही चुकी होत नाहीये. फलंदाज सचिन बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. पंकज देसाईने जरूर 501 रुपयाची कॅश प्राइज लावली होती. आणि अजून सुद्धा 3 षटकार मारा. आणि उमेश खंडागळे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे मित्रांनो. आणि आता सुद्धा त्याला 6 बॉल 6 सिक्स मारण्याची संधी आहे, कारण मगाशी 3 षटकार लगावले होते. बॉल तयार. पुन्हा एकदा समीर. समीर यांच्या गोलंदाजांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. बॉल तयार. डावखुऱ्या हाताच्या शैलीचे. हो, यावेळेला अफलातून बॅटिंग पुन्हा एकदा जातोय. हा 4था षटकार त्यांच्या बॅट मधून येणारा दमदार 6. 4 बॉल 4 सिक्स. अजून 2 सिक्स येतात का पाहायचं आहे.
जरूर पंकज देसाई यांच्याकडून 500 रुपये आले त्यांच्यासाठी. अजून 2 मारा आणि आता मात्र सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं या फलंदाजाने. टोटल धाव फलकावरती धावसंख्या 34. छत्तीस धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र इथे पाहतोय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं या बॅटरने. मयूर देशमुख याने. बॉलर तयार. समीर पुन्हा एकदा. यो हो, यावेळेला अक्रॉस द लाईन येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय दमदार हाय अँड हँडसम विटारा ब्लिझा ग्लॅमर शॉट. चौकार. अगदी या बॉलवरती पाहिलात मयूर देशमुख याने जागा बनवली. टायमिंग अप्रतिम, सातत्य मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि मयूर देशमुख आता मात्र अफलातून बॅटिंग करतायत. टोटल धावसंख्या आता पोहोचते ती मात्र 40 या अंकापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ फेकताना गोलंदाज समीर. ओ, फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ओव्हर नंबर तिसरी संपते. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. वीरेश्वर फायटर्स वर्सेस रुही स्पोर्ट्स. एकीकडे प्रशांत सालुंके यांचा संघ खेळतोय तर एकीकडे वीरेश्वर फायटर संघ जीतू दळवी यांचा संघ खेळतोय. ही आहे लढत मित्रांनो आपल्या समवेत घेऊन येतोय. मॅच नंबर ही ते 5वी आपल्या समवेत चालू आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून आपण ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहोत. SPL 2021 पर्व 8 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू. स्लॉगिंग ओव्हर साठी गोलंदाज इथे मात्र अमृतसर यांना बोलवलं जातंय. मिहिर अमृतसर यांना बोलवलं जातंय. या गोलंदाजांनी सुद्धा इम्प्रेस केले त्यांच्या गावाकडून खेळत असताना. मिहिर अमृतसर इन ऍक्शन नंबर 4 वरती बॉलिंग करतायत. टोटल धाव फलकावरती धावसंख्या 44 ऑन बोर्ड. विकेटचा जर का आपण उल्लेख केला, जितेंद्र दळवी बाद होऊन तंबूत परतले. स्वप्नील नलावडे नंबर 2 वरती बाद. ओ, यावेळेला पाहताय इनसाइड एज लागली होती. रन द बिटवीन द विकेट. दोन्हील्या फलंदाजांच्या माध्यमातून अप्रतिम आहे. टोटल धावसंख्या मात्र एकेरीने पुढे सरकते 45 पर्यंत. मगाशी आपण घणाघाती प्रहार चढवत असताना राजेश सालुंके यांची बॅटिंग पाहिली. 70 धावांची खेळी वैयक्तिक त्यांनी खेळ करत असताना पाहिलात. मात्र ही ते सुद्धा मयूर देशमुख अफलातून बॅटिंग करतोय. बॉलर तयार. ओ द विकेट. मिहिर अमृतसर. हो, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पाहतोय. जरूर आपल्या हाताला चेंडू स्पर्श करून तिथे मात्र गोविंद सालुंके यांच्याकडे पोहोचतोय. आता मात्र इथे स्लॉगिंग ओव्हर मध्ये फलंदाजाला थांबवलं जातंय. टोटल धावसंख्या 46. ओहो, अप्रतिम प्रयत्न. कोण आहे तो? सिद्धेश सकपाळ. चेंडू सिद्धेश होते चेंडूच्या खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न होत. अप्रतिम प्रयत्न. अगदी चेंडूवरती जेम घेतली होती. अप्रतिम प्रयत्न. टोटल धाव फलकावरती धावसंख्या आता मात्र पोहोचते 47. यावेळेला पुन्हा एकदा सिद्धेश आहे चेंडूच्या खाली. जे यावेळेला पाहतोय सिद्धेश आणि मगाचा प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न. चेंडूवरती
आपण पाहतोय नियंत्रण ठेवून बॅटिंग करत असताना मयूर यांच्या माध्यमातून टोटल धाव फलकावरती धावसंख्या आता मात्र पोहोचते ती मात्र 47 धावसंख्येवरती. मिहीर अमृतसर पुन्हा एकदा तयार. हो, यावेळेला पाहताय ऑन साइडला फटका खेळलेत, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. 2 धावा आरामात होतात का? मात्र इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. बॉल गीतेश यांच्या हातामध्ये चेंडू होता. अगदी विठावा विभागामधल्या स्पर्धा सुद्धा गीतेश यांनी गाजवल्यात आणि आता मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या रिझनला गीतेश यांना फिल्डिंग करताना आपण पाहिला. टोटल धाव फलकावरती धावसंख्या आता मात्र पोहोचते 49 या रन संख्येवरती. ऑल द विकेट बॉलर तयार. या वेळेला घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. 6 धावेने धाव फलकावरती आता मात्र वीरेश्वर फायटर संघ पोहोचतोय 55 पर्यंत. वैयक्तिक मयूर देशमुखच्या जर का धावांवरती जर का आलेख पाहिलं तर मयूर देशमुख वैयक्तिक खेळतोय. आमचे सहकारी गुणलेखक आमच्या समवेत माहिती पोहोचवत आहेत. 43 पर्यंत जोरदार टाळ्या मयूर साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. 43 धावा त्यांच्या बॅट मधून जर का आपण पाहिला तर टोटल 5-6 आल्यात. आणि जरूर आपल्या समवेत पंकज देसाई आणि 501 रुपयाचे कॅश प्राइज लावले. मॅच जिंकल्यानंतर आपल्याला ते सुकृत केलं जाईल. टोटल धाव फलकावरती धावसंख्या 55-56 धावांचं टार्गेट. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा फेरबदल मायक्रोफोन वरती जुळले जातील. निलेश जी नाईक सर. ओ टू निलेश सर. हॅलो, एकच मिनिट डीजे, फक्त 1 मिनिट, नंतर तुम्हाला वाजवायची संधी दिली जाईल नक्कीच. 6वा सामना स्वराज 11 आणि पार्थ 11. विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. स्वराज 11 आणि पार्थ 11 या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आणि मी टॉस साठी विनंती करतोय आदरणीय रुपेश, आपल्या शुभाचे टॉस करूया. आपण आलात एक सुपर हिट पर्सनॅलिटी असणारे खेळाडू. स्वराज 11 आणि पार्थ 11. चला वेळ लावू नका प्लीज, आपल्याकडे वेळ कमी, आणखी 5 सामने आहेत. कुठल्या संघाचा संघनायक आलेला आहे इशारा करा. पार्थ आणि स्वराज 11. चला 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 सूरज, आपण जायचं आहे लगेच, लगेच घ्या. स्वराज 11 आणि पार्थ 11. चला, आपल्यासाठी दुसरा ऑफिशियल कॉल असेल. तत्पूर्वी मी थांबतोय आणि संधी देतो डीजे मास्टर कडे. हेलो, थैंक यू डीजे. स्वराज 11 और पार्थ 11 के बीच अगले मुकाबले का टॉस होगा. स्वराज 11 के कैप्टन आई थिंक आ चुके हैं. पार्थ 11 के कैप्टन यहां पर आ चुके हैं. स्वराज 11 कैमरामैन परेश, रोहित 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 भाई, रोहित का पेट थोड़ा सा अब निकल कर आ चुका है तो वो सुखी नजर आ रहे हैं. नजर है, दोस्तों के ऊपर ध्यान है. स्वराज 11, स्वराज 11, चलिए आपको आना है. तो आज के दिन का पहला मुकाबला हमने देखा. पहले विनिंग फाइट दिली वीरेश्वर फाइटर्स, उसमें मैन ऑफ द मैच बने मयूर देशमुख. दूसरा मुकाबला जीता रूही स्पोर्ट्स ने, गोविंद सालुंखे बने मैन ऑफ द मैच. उसके बाद पार्थ 11 ने वो तीसरा मुकाबला जीता. चौथा मुकाबला जीता राजा सालुंखे की बेहतरीन बल्लेबाजी की बदौलत कानेश्वर फाइटर्स ने. और अब 5वां मुकाबला हम देख रहे हैं वीरेश्वर वॉरियर्स और रूही स्पोर्ट्स के बीच.
स्वराज 11 आप कहां हैं? आपका इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है। अब दो बड़े बल्लेबाज, एक तरफ है धकधकता लाभा तो दूसरी तरफ है बल्लेबाजी का छावा। स्ट्राइकर एंड पर रॉनी। रॉनीचं पूर्ण नाव काय? नितिन गायकवाड़ रॉनी के नाम से वे मशहूर हैं। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में पंटर, वीरू, भजी, सची, माही ऐसे नाम से मशहूर खिलाड़ी थे और रॉनी भी मशहूर है। गेंदबाजी मार्ग पर सूरज देशमुख और अब नॉन स्ट्राइक एंड पर गोविंद सालुंके। पार्थ 11 won the toss and they decide to बॉल फर्स्ट। पहली गेंद दूसरे इनिंग की। पहली गेंद सेट होकर आए थे। गेंद छोटी थी और बड़े इरादों के साथ उसे स्क्वायर लेग के ऊपर से शॉर्ट ऑर्म पुल किया। सक्सेसफुल एसपीएल सिक्सर पहली गेंद पर। डीजे आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी अरे चालू केलं आता, बोलायला तरी चालू करू दे। थँक्यू डीजे। आई माझी पहली गेंद पर सूरज को आसमान दिखाया और ये सिक्सर आया रॉनी के बल्ले से। इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड का इशारा आता हुआ विकेटों के पीछे मयूर देशमुख हमें नजर आते हुए। विशाल गायकवाड़ शॉर्ट थर्ड मैन, एक पॉइंट पर खिलाड़ी तैनात, एक कवर पॉइंट पर कोई नहीं है, एक थोड़ा सा शॉर्ट कवर पर और एक मिड ऑफ। एक खिलाड़ी अमर देसाई, परेश देसाई आपकी राह देख रहे हैं। अमर देसाई आपको आना है। अगली गेंद 7 रन स्कोर बोर्ड पर। अच्छी गेंद इनफील्ड के ऊपर से स्ट्रेट की दिशा में, कोई फील्डर तैनात नहीं है, एक टिप्पा मैदान के बाहर। यह आया एसपीएल चौका। इस बार टाइमिंग नहीं कर पाए, तेज गेंद निकली थी। स्क्वायर ऑफ द विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर इस गेंद को फील्ड किया गया। सिंगल आता हुआ निजी 11 के योगदान पर पहुंचे रॉनी और कुल मिलाकर 56 रनों का पीछा करती हुई टीम पहुंची है रूही स्पोर्ट्स 13 रनों पर। पिछले मैच के मैन ऑफ द मैच बने हुए गोविंद सालुंखे 26 रन जोड़े थे और वो अब स्ट्राइकर पर एंड पर आते हुए इस पूरे प्रतियोगिता के लिए मनोज शिंदे, इन्होंने ओम साई एल्यूमिनियम और ओम साई फर्नीचर के माध्यम से इस पूरे प्रतियोगिता को शुभकामनाएं भेजी हैं। 70 के ब्रांड एम्बेसडर मनोज शिंदे, उनका भी विशेष आभार। अब दाहिने हाथ से ओवर द विकेट सामने गोविंद के लिए इस बार आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर किया था। बहुत ही बढ़िया स्ट्रेट बल्ले से ड्राइव किया था। शॉर्ट कवर्स पर फील्डर तैनात थे। कई बार रुपेश जी देखिए, बल्लेबाजों को ऐसा कहते हैं कि एक बल्लेबाज अगर अच्छा खेलता है तो दूसरा बल्लेबाज भी उसका पीछा करता है। ऐसा नहीं होना चाहिए, आपको आपका रोल अदा करना आना चाहिए। अगर रुपेश अवस्कर अच्छे लीडिंग रोल में हो तो नीलेश नाइक को सपोर्टिंग रोल में ही आना चाहिए। वही किया गोविंद ने। पता है रॉनी अच्छे टच में है, सिंगल के साथ उनको खेलने का मौका देते हुए। फील्डिंग में परिवर्तन, बाएं और दाएं हाथ का कॉम्बिनेशन होने की वजह से ये कैच की संभावना।
तेज गति के साथ बीट किया ऊपरी किनारा और विकेट के पीछे मयूर देशमुख के हाथ से गेंद आती हुई और पहला विकेट रॉनी के बल्ले से निकलता हुआ, पहला झटका देने में कामयाबी। DJ. हेलो हेलो हेलो, याला पर थोड़ा आवाज दे। हेलो 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 हेलो। रुपेश जी, देखिए एसपीएल 2021 में कई नए खिलाड़ियों को भी हम चित्र में देखते हैं। रॉनी के आउट होने के बाद टोटल स्कोर आता हुआ 14 रनों पर। क्या कहेंगे नए बल्लेबाजों और नए खिलाड़ियों के लिए रुपेश जी? नक्कीच एसपीएलच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि ते संधीचा नक्कीच सोना करतात नवीन खेळाडू असतात। ही एसपीएल ही खास नवीन खेळाडूंसाठीच असते। खरोखर चांगला प्लॅटफॉर्म इथे एसपीएलच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना निर्माण झालेला आहे। अब पारी की पहली ओवर समाप्त। 56 रनों का पीछा करती हुई रूही स्पोर्ट्स पहुंची है रॉनी के आउट होने के बाद 14 रनों पर कुल मिलाकर और 44 42 रनों की जरूरत है। देखिए रुपेश जी, कमाल का सफर रहा है आज। अगर देखें तो राजा की बढ़िया बल्लेबाजी हमने देखी, तो किस खिलाड़ी ने 2019 में एसपीएल में मैन ऑफ द सीरीज जीती थी? चौदह रन आए हैं। अब पारी की इनायत नंबर 3 आते हुए गीतेश स्ट्राइकर इन पर। गोविंद सालू के सामने गेंदबाज जीतो दलवी। अच्छी गेंद, गैप में शॉट, ऑन साइड पर लॉफ्टेड ऑन ड्राइव, 4 रन, रोकना नामुमकिन। डीजे फुल टॉस, कैच हो सकता है लेकिन अब रोकना नामुमकिन। आप टप्पे पर नहीं रह सकते। कमाल का बल्लेबाज और लगातार 2 गेंदों पर गोविंद सालू की गेंद। क्या ये लगातार तीसरा चौका जड़ पाएंगे और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में लगातार 6 चौके जड़ने का रिकॉर्ड संदीप पाटिल इनके नाम पर है। जीतू इस बार ऑफ ड्राइव किया था, अच्छे संकेत है। गोविंद सालू के मैच्योर क्रिकेटर बने हैं रुपेश जी। देखिए लगातार 2 चौके आने के बाद उन्होंने सिंगल निकाला। नक्कीच गोविंद पीपीएल मध्ये सुद्धा त्याने सिरीजच्या पाठलाग करत होता। तो गोविंद एका इनिंग मध्ये त्याने जवळजवळ 87 धावा कुठल्या होत्या पीपीएल मध्ये त्याने। अगली गेंद जीतू की, सामने गीतेश। वाह भाई वाह, पैवेलियन से सेट होकर आए थे, गेंद ओवर पिच थी, लॉफ्ट किया, मिड विकेट के ऊपर से आता हुआ ये सुधागढ़ प्रीमियर लीग सिक्सर। डीजे कहीं ना कहीं कई गेंदबाजों ने भी रुपेश जी प्रभावित किया, लेकिन ज्यादा तौर पर बल्लेबाजों ने प्रभावित किया। लंबे लंबे छक्के दाग रहे हैं वे। 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29।
ये धीमी गति की गेंद, बॉलर बैक ड्राइव, अच्छे संकेत। इस ओवर में 2 शानदार चौके और एक शानदार छक्का भी शामिल है। जीतू दलवी को पता है मयूर देशमुख के नाबाद 43 रन उन्होंने बनाए हैं, 56 रन। अगर देखें तो बाकी बल्लेबाजों को रुपेश ज्यादा योगदान नहीं रहा है। मयूर हा चांगला फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने मॅन ऑफ दी मॅच पटकावली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा स्वतः ओनर आहेत मयूर देशमुख सुद्धा चांगली कामगिरी करतात संघासाठी. इस बार फुल टॉस और सिर्फ दिशा दी, खराब फील्डिंग, और खराब फील्डिंग के चलते देखिए दिन दहाड़े आरडीसीसी बैंक में से 2 रनों की चोरी और कमाल का रनिंग बिटवीन द विकेट। ये बल्लेबाज ना ही स्ट्रोक से ही रन बनाते हैं रुपेश जी, रनों के साथ ही जिस तरह से रनिंग बिटवीन द विकेट का काम हो उसमें बहुत ही बढ़िया खेल लेते हैं। ओवर की समाप्ति, पानी की जरूरत है मैदान पर, अंपायर द्वारा इशारा आ चुका है। 56 का पीछा, 2 ओवर की समाप्ति के बाद 31 रन बने हैं और 25 यानी कि 25 रनों की जरूरत होगी मात्र 12 गेंदों पर। रुकते हैं डीजे मास्टर के लिए। देखिए तो बहुत ही अच्छे टच में नजर आ रहे हैं, अच्छी फिटनेस उन्होंने ध्यान में रखी है। सैंडी के ऊपर निगाहें रहेंगे आज। सैंडी माँ का माँ के हाथ का बना हुआ खाना खाकर आए हैं। अब इनायत नंबर तीसरी ओवर लेकर गेंदबाज की बागडोर संभालने के लिए अब ड्रीम्स एंड की तरफ से आदित्य शिंदे। पहली गेंद अच्छी गेंद, टिपे पर गेंद, ऑन साइड पर मोड़ना चाहते थे और कोई रन नहीं। गेंदें बची है 12 और जीतने के लिए अब भी 25 की जरूरत थी। अब एक गेंद तो हो चुकी है, यानी कि अब गेंदें बची है 11 और 25 की जरूरत। ये खराब गेंद, फुल टॉस, और फुल टॉस का भरपूर फायदा उठाया, जन्मदिन का तोहफा कबूल किया दोनों हाथों से, बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से शानदार एसपीएल चौका। डीजे थैंक यू डीजे। अब 10 गेंदों पर 21 रनों की जरूरत। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज, एक गेंद खराब की है। कहीं ना कहीं रुपेश जी देखिए, वापसी करना इंसान को आनी चाहिए, बैट पैच हमेशा रहता नहीं है। नक्कीच मी हॅलो हेलो, यहाँ पर एक और बिंदी गेंद, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, वापसी करने वाली ये गेंदबाजी रहेगी ये, और रुपेश जी निर्णायक साबित हो सकता है। खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय तो आदित्य शिंदे, जांभूळपाडा संघाचा आहे तो. वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा, सिंगल के साथ अब स्कोर धीरे धीरे के साथ आगे बढ़ता हुआ 36 रनों पर, 36 ऑन बोर्ड, और भी 20 रनों की जरूरत। 36 आदित्य शिंदे गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइकर थोड़ा सा आवाज दे माइक ला। हेलो चेक, हेलो। वाह, यहाँ पर बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव, लॉफ्टेड ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन के ऊपर से एसपीएल सिक्सर। डीजे
थैंक यू डीजे। इस सिक्सर के प्रायोजक थे ओम साई एल्यूमिनियम एंड फर्नीचर 7070 मनोज शिंदे। इस पूरी प्रतियोगिता के लिए डीजे चेक। SSK कोंडगांव दीनू और सोनू रुपेश इन्होंने शुभकामनाएं भेजी हैं। सभी ने शुभकामनाएं भेजी है, उन सभी का हेलो, हम चेक। नाम लेना चाहेंगे। इस 6 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 42 रन, अब 14 रनों की जरूरत। 42 ऑन बोर्ड। आदित्य शिंदे इस ओवर की, अब आदित्य की आखिरी गेंद का खेल शेष। हेलो हेलो आदित्य ये हेलो। जामुलपाड़ा विभाग से बिलोंग हेलो करता है। अंपायर हेलो बॉल भाई दिया ना, बॉल दे नवीन। आदित्य शिंदे इनकी ये पहली एसपीएल है। इस एसपीएल से ओके बनो रहा रोल बॉल। आखिरी गेंद सामने गोविंद सालुंखे बाएं हाथ के बहुत ही इनफॉर्म बैट्समैन। फुल टॉस, ये भी 6 जाएंगे जाएंगे जा हुआ, लेकिन अच्छा एफर्ट था। जाएगा जाएगा पक्का पक्का पक्का। ये लगा एसपीएल का शानदार छक्का। डीजे नक्कीच चांगला असं झेल पकडलं होतं, परंतु षटकार जातोय. गोविंद साळुंके याच्या बॅट मधून निघालेला दुसरा खणखणीत षटकार. या षटकारानिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 48. अजूनही 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर जसे आपल्याला सामने खेळता येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. यानंतर लगेचच स्वराज 11 वर्सेस पार्थ 11 दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लगेचच तयार राहायचं आहे. यही बात बहुत ही बढ़िया कही रोहन जी आपने, क्योंकि जो हाइटेड प्लेयर है उनको बाउंड्री पर रखना चाहिए। गेंदबाजी मार्ग पर एक बहुत ही आकर्षक गेंदबाज, गेंदबाज का नाम रुपेश जाधव, हैट्रिक लेने वाले पहले एसपीएल के ये गेंदबाज 2021 सीजन के। वाइड के साथ शुरुआत, लगी है नहीं लगी है, वाइड। 7 रनों की जरूरत है। ज्यादा ऊंचे खिलाड़ियों को ही बाउंड्री पर रखना चाहिए। ये रोहन जी आपने जो कहा वो बात बिल्कुल सही है, क्योंकि यहाँ पर हाइट मैटर किया था। अगर वो हाइटेड बैट्स फील्डर होते तो कैच हो सकता था। ये गेंदबाज ऐसा है, ये 7 रन देते देते लोहे की चने चबाने वाली बात कर सकता है रुपेश जी। नक्कीच या गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक मारली होती. तोच तो हा रुपेश जाधव. पहिला चेंडू स्क्वेअर, त्यानंतर निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय. आता 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. पाहूया गोलंदाज धावा रोखतोय का. तितका तडाखेबाज फलंदाज समोर आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. या स्क्वेअरनेसी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. 5 गेंदों पर 6 रनों की जरूरत है। अगर ये गेंद बिंदी रहती है तो मैच में और मजा आएगा। शॉर्ट ऑन पुल कैच की संभावना, फील्डर नहीं है और ये विनिंग शॉट के साथ इस मैच को खत्म किया है। बढ़िया बल्लेबाजी, शानदार सिक्सर। बॉल बॉल पाट द्या, बॉल द्या, बॉल द्या, बॉल प्लीज। बॉल गेलेला असेल तो बॉल परत द्यायचा है। तो चलिए इस मुकाबले में 56 का बहुत ही आसानी के साथ पीछा किया।